राज्यातील अनेक नगरपालिका क्षेत्रात आज मतदान पार पडतंय। त्यात आज लग्न तिथही मोठी आहे। त्यामुळे अनेक मतदारांनाही लग्नाला जाण्याआधी मतदान करण्यासाठी गर्दी केली होती। तर काही मतदार लग्नाला जाऊन आता मतदान केंद्रांवर आल्याने मोठी गर्दी झाल्याचं दिसून येत आहे। शिर्डी शहरात आज एक आगळंवेगळं आणि प्रेरणादायी चित्र पाहावयास मिळालं। लोकशाहीच्या उत्सवात सर्वजण सहभागी होत असताना शिर्डीतील ओंकार वारुळे नामक तरुणाने आज लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी मतदान केंद्रावर जात मतदान केलंय। लग्नाचा ऐळदार पारंपरिक पेहराव करत ओंकार वारुळे यांनी आज आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस असताना आधी लगीन कोंढाण्याचं प्रमाणे श्री साईबाबांचे आणि मारुतीरायाचं दर्शन घेऊन थेट मतदान केंद्रात एंट्री मारत आधी लग्न लोकशाहीचं असा आदर्शवत संदेश ओंकार वारुळे यांनी देत मतदान करण्यासाठी शिर्डीतील जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्रावर दाखल झाले व बोहल्यावर चढण्यापूर्वी देशाच्या लोकशाही प्रक्रियेत आपला पहिला हक्क बजावण्याचा निर्धार केला आणि तोच विषय आज शिर्डी शहरात मोठा चर्चेचा विषय ठरला। नवीन आयुष्याची सुरुवात तर आज होणार होती, पण देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून लोकशाहीचा पहिला हक्क बजावणं ही सुद्धा तितकीच मोठी जबाबदारी आहे। म्हणून आधी मतदान आणि मगच लग्न अशी प्रतिक्रिया नवरदेवांना दिली असून उपस्थित उमेदवार, मतदार, पोलीस प्रशासनातील कर्मचारी यांनी लग्नाच्या वेशात मतदानाला आलेला नवरदेव पाहताच आश्चर्यचकित झाले व त्याचं कौतुक करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। मतदान करण्याचा अधिकार जो आहे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे, तर तो आपण सगळ्यात पहिले बजावला पाहिजे। आज 2 डिसेंबर असल्याने माझं लग्नही होतं आणि इलेक्शन होईल, त्या हिशोबाने सगळ्यात पहिले मग मी वोटिंग करायला आलो। वोटिंग केल्यानंतर मग मी आता लग्नाच्या मंडपावर जाणार आहे। शिर्डीतील भविष्य हे आपलं सुशिक्षित लोकांच्या हाती जावं, जेणेकरून शिर्डीची प्रगती होईल आणि सर्व तरुण वर्ग योग्य मार्गाला लागेल, या हिशोबाने सर्व नगरसेवकांनी काम केले पाहिजे। त्या हिशोबाने आपण त्यांना सगळ्यांना निवडून देऊ आणि पुढील सर्व नगरसेवकांसाठी शुभेच्छा आणि त्यांनी असेच शिर्डीची प्रगती करत राहू ही साईचरणी प्रार्थना।